नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण क्लास 10 साठी सेमी आणि मराठी मीडियम या दोन्ही माध्यमासाठी आपण हॉट्स क्वेश्चन क्लास 10 मॅथ पार्ट 2 याचे आपण क्वेश्चन पहिले सॉल्व करत आहोत, जे की एग्जाम मध्ये बोर्ड एग्जाम मध्ये हॉट्स क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला विचारले जातात। क्वेश्चन नंबर 4 मध्ये हॉट्स क्वेश्चन एकूण 3 विचारले जातात। त्या 3 क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन इझी असतो आणि जे 2 क्वेश्चन असतात थोडे आउट ऑफ सिलेबस असतात, म्हणजे थोडे लेंदी असतात आणि थोडे तुम्हाला हार्ड जाऊ शकतात। त्यासाठी आपण ही हॉट्स क्वेश्चन करणं खूप जरुरी आहे। तर यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण जे हॉट्स क्वेश्चन आहेत ते आपण घेणार आहोत। त्यामध्ये आज आपण पहिला हॉट्स क्वेश्चन बघत आहोत। Prove that 2r equal to a plus b minus c। तर हे क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे। या ठिकाणी आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे। या राईट अँगल ट्रायंगल ए सी बी आणि यामध्ये आपल्याला हे रेडियस दिले आहेत आर आर आणि सांगितलं आहे की आपल्याला प्रूव्ह कराय 2r equal to a plus b minus c। and then we can see in figure अपन सेंटरला ना ओ घेणार। इन फिगर ओ बी द सेंटर ऑफ सर्कल। इन फिगर ओ बी द सेंटर ऑफ सर्कल। इन फिगर ओ बी द सेंटर ऑफ सर्कल विथ रेडियस। रेडियस आहे ओपी विथ रेडियस सेक OP कॉमा सेक OR सेक OR हे काय आहे ते रेडियस आहे। देन काय येणार मग देयरफॉर OP इक्वल टू OR इक्वल टू R। OP अँड OR दोन्हीची किंमत काय आहे R, हे आपल्याला गिवन आहे। परंतु OP पॅरलल CR ला आहे अँड OR पॅरलल PC ला आहे, म्हणून आपण कन्सिडर करू शकतो की OPCR हा काय आहे स्क्वेअर आहे। देयरफॉर क्वाड्रिलॅटरल OPCR बी द स्क्वेअर। then OP इक्वल टू OR इक्वल टू PC इक्वल टू CR सर्वांची किंमत काय राहणार आहे R असणार आहे। मग यानंतर आपण कन्सिडर केले की आपण जे सर्कलचा एक्सटर्नल पॉइंट आहे, सर्कलच्या एक्सटर्नल पॉइंट मधून आपण सर्कलला 2 टँजंट ड्रॉ करू शकता, दॅट इज BQ अँड BR, CP अँड CR। त्याला मराठीमध्ये आपण म्हणताय वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला आपण 2 स्पर्शिका खंड काढू शकता, दॅट इज टँजंट सेगमेंट। आपण असं लिहिणार इथं फ्रॉम फिगर AP इक्वल टू AQ। किती लिहिणार असं आपण फ्रॉम फिगर AP इक्वल टू AQ, दॅट इज AP इक्वल टू AQ कॉमा त्यानंतर BQ equal to BR, that is BQ equal to BR, त्यात येणार आपण CP equal to CR, CP equal to CR या सर्वांना आपण काय देणार इक्वेशन नंबर 1 देऊन टाकू। हे काय ते टँजंट सेगमेंट, याला आपण काय म्हणतो टँजंट सेगमेंट, that is टँजंट सेगमेंट। AP equal to AR, BQ equal to BR and CP equal to CR। आता यामध्ये आपण काय करणार टोटल सर्कलच्या साइड बघणार। आपल्याला काय दिलं आहे AC ची व्हॅल्यू B आहे, BC ची व्हॅल्यू A आहे आणि AB ची व्हॅल्यू C आहे। आपल्याला प्रूव्ह करायचे 2R equal to A plus B plus C। then we can see now that we can see
therefore the side AC, now AC is equal to AC as present AP plus PC, that is AP plus PC. The value of AC is B. Now the value of AC is equal to B and AP as it is plus PC ची व्हॅल्यू आपल्याकडे R प्रेझेंट आहे, कारण हे R आहे तर हे पण R आणि हे पण R असणार आहे. मग इथून व्हॅल्यू आपण AP ची फाइंड आउट करणार. B मायनस R इक्वल टू AP, म्हणजे AP इक्वल टू B मायनस R. फ्रॉम इक्वेशन 1, that is फ्रॉम इक्वेशन 1 AP आणि AQ या दोघांची व्हॅल्यू सेम आहे. that is AP इक्वल टू AQ इक्वल टू B मायनस R, इक्वेशन नंबर 2. नाउ सिमिलरली आपण घेणार BC. नाउ BC इक्वल टू BR plus RC. The value of BC is A, BR as it is, and RC ची आहे स्मॉल r, प्लस इकडे मायनस करणार आपण A मायनस R इक्वल टू BR, यानी की आपल्या व्हॅल्यू आलेली आहे BR. BR इक्वल टू व्हॅल्यू आपल्याकडे आहे A मायनस R. फ्रॉम 1 BR इज इक्वल टू BQ आहे, that is BR इक्वल टू BQ A मायनस R. त्याला आपण देणार इक्वेशन नंबर 3, द इक्वेशन नंबर ही 3rd. नाउ we can see the value of AB is, now the value of AB, that is AB equal to AQ plus BQ, it is AQ plus BQ. Now from equation 2 and 3, from equation 2 and 3, that is the value of AB is C is equal to AQ. The value of AQ is B minus R plus value of BQ is A minus R. Now C equal to A plus B minus R minus 2R. Now माइनस इकडून आपण प्लस करणार 2R equal to A plus B minus C. Now we can prove this 2R equal to A plus B minus C. हा क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये 4 मार्काला विचारला जातो. प्रूव्ह दॅट 2R equal to A plus B minus C. असाच क्वेश्चन आपल्याला मराठी मीडियम मध्ये विचारला जातो. सिद्ध करा 2R equal to A plus B minus C आणि ही आकृती दिली जाते. आपण सेम टू सेम सिद्ध करणार. सोबतच्या आकृतीत O केंद्र असलेल्या वर्तुळात OP and OR का आहे, त्रिज्या आहे म्हणून हे, आणि OP पॅरलल कोणाला आहे CR ला आणि OR पॅरलल कोणाला आहे PC ला. त्यामुळे ही किंमत R आहे तर ही R आहे, ही आहे तर ही R आहे. याचा अर्थ OPCR काय झाला आहे, स्क्वेअर झाला आणि चौरस, म्हणजे सर्व बाजू सारख्या झालेल्या आहेत. मग आपण टँजंट सेगमेंट यानी स्पर्शिका खंड घेणार. AP इक्वल टू AQ, BR इक्वल टू BQ and CP इक्वल टू काय घेणार CR. हे आपले टँजंट सेगमेंट आहेत. मग पुन्हा आपण लिहिणार AC. AC मध्ये कोण कोण आहे, AP प्लस PC. AC ची व्हॅल्यू B, AP प्लस R. B एज इट इज प्लस इकडे मायनस B मायनस R इक्वल टू AP. AP इक्वल टू B मायनस R. फ्रॉम इक्वेशन नंबर 1, इक्वेशन 1 मध्ये AP आणि AQ ची व्हॅल्यू सेम होती म्हणून B मायनस R इक्वेशन 2. पुन्हा BC चेक करा. BC मध्ये BR प्लस RC. BC ची किंमत A, BR एज इट इज RC ची R प्लस इकडून मायनस A मायनस R इक्वल टू काय ना BR. BR इक्वल टू A मायनस R. फ्रॉम 1 BR इक्वल टू BQ इक्वल टू A मायनस R. मग AB मध्ये बघणार कोण आहे, AQ प्लस BQ. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 AB ची व्हॅल्यू CR आहे, AQ ची व्हॅल्यू B मायनस R, त्याची A मायनस R.
सी इक्वल टू ए प्लस बी मायनस 2r मायनस इकडे येऊन प्लस ए प्लस बी मायनस सी. असा आहे आपण हे पहिला हॉट्स क्वेश्चन इथं घेतलेला आहोत. बघून घ्या. यानंतर सेकंड हॉट्स क्वेश्चन आपण घेणार आहोत. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 2-2 हॉट्स क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर सेकंड हॉट्स क्वेश्चन आपल्याकडे घ्यायचा आहे आपल्याला. तर आपण पेपर मधला सेकंड हॉट्स क्वेश्चन घेणार आहोत. चला क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे. 1 मिनिट. आपण एक्झाम मध्ये पडलेला आपण सेकंड हॉट्स क्वेश्चन इथं पाहणार आहोत. चला एक डायग्राम आहे एक सिंपल सी. ही आपली डायग्राम आहे आणि आपल्याला दिलेलं आहे इथं की ABCD स्क्वेअर आहे. ABCD हा एक स्क्वेअर आहे. यामध्ये आपण इथं नाव देणार आहोत P. पुन्हा आपल्या इथे एक साईड दिली आहे स्क्वेअरची 14 सेंटीमीटर्स. हे पण 14 सेंटीमीटर. तर आपल्या इथे विचारलेलं आहे फाइंड द एरिया ऑफ शेडेड रिजन. फाइंड द एरिया ऑफ शेडेड रिजन हा क्वेश्चन त्यांनी केलेला आहे. फाइंड द एरिया ऑफ शेडेड रिजन यानी रेखांकित भागाचे आपल्याला क्षेत्रफळ काढायला त्यांनी विचारलेला आहे. बघा क्वेश्चन आपण हे सॉल्व्ह करणार आहोत. तर काय आहे क्वेश्चन? फाइंड द एरिया ऑफ शेडेड रिजन. एरिया ऑफ शेडेड रिजन आपण कसा फाइंड आउट करणार आहोत? तर बघूत आहे एरिया ऑफ शेडेड रिजन हे जे डॉटेड केलेलं आहे तेवढा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि हे जे ABCD आहे ABCD हा काय स्क्वेअर आहे आणि चौरस आहे आणि स्क्वेअरची आपल्याला एक साइड दिलेली आहे 14 सेंटीमीटर. दॅट इज 14 सेंटीमीटर. एक आणि मीटर मध्ये पण देतोय. मग लिहिणार आपण हे इन फिगर क्वाड्रिलॅटरल ABCD बी द स्क्वेअर. देन आपल्याकडे साइड ऑफ स्क्वेअर दॅट इज AD is equal to AB is equal to BC and is equal to CD 14 सेंटीमीटर. कारण का स्क्वेअरच्या सर्व बाजू काय असतात सेम असतात म्हणून आपण 14 सेंटीमीटर घेतलेला आहे. थोडं कन्सिडर केलं तर आपण सर्वप्रथम कॅल्क्युलेट करणार एरिया ऑफ स्क्वेअर. नाउ एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर यानी साइड स्क्वेअर. That is area of square and area of quadrilateral ABCD is equal to side चा square and 14 square and 14 square 196. Area quadrilateral ABCD equal to 196 centimeter square. Equation number 1.
but we can find out the area of shaded region. Now APD be the semicircle and BPC be the semicircle. यानी APD आणि BPC हे दोन्ही पण अर्धवर्तुळ आहे आणि दोन्ही अर्धवर्तुळाचा आपण एक केलं तरी पूर्ण वर्तुळ जमणार आणि आपल्याला वर्तुळाचे आपल्याला रेडियस काढायचे आहे याने रेडियस ऑफ सर्कल हे आपल्या डायमीटर आहे. नाउ D diameter of circle D equal to 14 centimeter and R equal to D by 2. 14 by 2 equal to 7 centimeter. This is radius of circle. Now the area of circle is equal to pi r square. That is value of pi is 22 divided by 7. Value of r is 7. 22 divided by 7. 7 into 7. 7 cancel होना. 22 into 7. So आपका येणार area of circle. Now area of circle equal to 154 centimeter square. That is area of circle. Now we can find out area of shaded region. That is area of shaded region equal to area of square, area of quadrilateral ABCD minus area of circle minus circle चा area. Circle चा area काय आहे A. That is area of shaded region is equal to area of quadrilateral ABCD 196 minus 154. Area of shaded region is equal to 6 minus 4 2 9 minus 5 4 यानी 42 centimeter square area of shaded region. That is 6 minus 4 2 9 minus 5 4. हे आपल्याकडे काय ना आन्सर येणार 42 सेंटीमीटर जे की रेखांकित भागाचं क्षेत्रफळ. त्याला आपण मराठीत सुद्धा सांगणार ABCD आपला काय चौरस आहे आणि याच्या चार बाजू दिल्यात मग चारही बाजू समान आहेत 14 सेंटीमीटर. एरिया ऑफ स्क्वेअर चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग मग एरिया क्वाड्रिलॅटरल ABCD 14 चा स्क्वेअर 14 चा स्क्वेअर म्हणजे 14 चा स्क्वेअर 196. हे जे एरिया आहे सर्कलचं डायमीटर आहे म्हणून आपण काय दिले D इक्वल टू 14 सेंटीमीटर R इक्वल टू D by 2 आणि 14 by 2 7 सेंटीमीटर. एरिया ऑफ सर्कल पाय r स्क्वेअर पायची किंमत 22/7 r ची किंमत 7 टाकली 22/7 7 गुणिले 7 सिंगल 7 कटले 22 गुणिले 7 आपण केले 154 आणि एरिया ऑफ शेडेड रिजन एरिया क्वाड्रिलॅटरल ABCD मधून सर्कलचा एरिया आपण मायनस करणार. याला 196 दोघांचं सबट्रॅक्शन 14 सेंटीमीटर. तर आज आपण हॉट्स क्वेश्चन 2 घेतलेले आहेत. तर क्लास 10th मधले पार्ट 1 आणि पार्ट 2 आपण रोजचे 5-5 हॉट्स क्वेश्चन घेणार आहोत. आज आपण छोटंसं लेक्चर घेतलेलं आहे आणि 2च हॉट्स क्वेश्चन घेतलेले आहे. यानंतर उद्याला आपण रोजचे 5 हॉट्स क्वेश्चन घेणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.